आज शांततेने आलोय, शांततेने राहण्याचा प्रयत्न केला आणि शांततेनेच राहणार, परंतु आमच्या बी भावनेचा उद्रेक होऊ देऊ नये अशी आम्हाला तुमच्या मार्फत आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि तिने आम्हाला समान न्याय देण्याचा प्रयत्न करावा। सांगली जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत समस्त मुस्लिम समाज समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। मोर्चानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की काही संघटनांकडून मुस्लिम समाजाविरोधात वातावरण निर्माण केले जात असून प्रशासनाकडून एकतर्फी कारवाया केल्या जात असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे। धार्मिक वापरासाठी असलेल्या काही वास्तूंवर पूर्वसूचना अथवा नोटीस न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। समितीच्या म्हणण्यानुसार 25 मे रोजी सांगली महानगरपालिका हद्दीतील काही धार्मिक उपयोगाच्या वास्तूंवर कारवाई करण्यात आली। संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ही कारवाई करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच परिसरातील इतर बांधकामांवर कारवाई न करता केवळ विशिष्ट वास्तूंवरच कारवाई झाल्याचा आरोपही करण्यात आला। मोर्चादरम्यान प्रशासनाकडे अनेक मागण्या करण्यात आल्या। संबंधित कारवाईची चौकशी करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी, संबंधित मिळकतींचे संरक्षण करावे, तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आज समस्त मुस्लिम समाज समितीच्या तर्फे सांगलीतील तमाम मुस्लिम समाजाला मुस्लिमाच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देऊन जागे करण्यासाठी सांगलीतील बहुत सारे मुस्लिम समाज एकत्र येऊन आज कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलो। निवेदनाचा आशय असा होता की सांगली शहरामध्ये वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करून वारंवार मुस्लिम समाजावरती त्यांची डुसकी भडकली पाहिजेत, त्यांची माती भडकली पाहिजेत, त्यांच्या हातून चुका झाल्या पाहिजेत, त्यांच्या हातून काहीतरी अनर्थ घडला पाहिजे, ह्या उद्देशाने मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये वेगवेगळे आंदोलन चालवले गेले। त्यामध्ये लॉ जे आहेत, मशिदीचे जागेच्या बद्दल, मद्रसाच्या जागेबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपुढे खोटं बोल, रिटून बोल असे उद्योग करून मोठ्या संख्येनं जमा होऊन प्रशासकावर दबाव टाकून आता त्यांच्या हातनं काय होत नाही म्हटल्यानंतर प्रशासनाच्या मार्फत मुस्लिम समाजावरती अन्याय करण्याचं काम चालू झालं। परवा 25/5/2026 रोजी एका रात्रीमध्ये प्रशासनाने कुठलीही नोटीस न देता कोर्टामध्ये केसेस चालू असताना रात्री 1:30 वाजता कारवाई चालू केली आणि त्या रात्रीच्या 1:30 वाजताच्या कारवाईमध्ये एका रात्रीमध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक कामासाठी उपयोगाला येणाऱ्या 3 वस्तू तिने पाडल्या। त्यांना कुणीतरी विचारला पाहिजे, त्यांना कोणतरी जाब विचारला पाहिजे, ह्या उद्देशाने आज आम्ही सर्व तमाम सांगली शहरातील जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की आमच्यावरती संघटनेचा जातीवाद आणि त्याच्यानंतर प्रशासनाचा जो जातीवाद चालू आहे तो ताबडतोब थांबवून द्यावा आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी आम्ही आता मागणी कलेक्टर ऑफिसकडे केलेली आहे। आज शांततेने आलोय, शांततेने राहण्याचा प्रयत्न केला आणि शांततेनेच राहणार, परंतु आमच्या बी भावनेचा उद्रेक होऊ देऊ नये अशी आम्हाला तुमच्या मार्फत आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि तिने आम्हाला समान न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना तुमच्या मार्फत विनंती करतो।